नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भारतातील एका IT कंपनीला फक्त कर्मचाऱ्यांचे कामाचे जे तास असतात त्याचा नीट रेकॉर्ड नाही ठेवला, त्यामुळे फ्रान्सने तब्बल 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कंपनी आहे भारतातील इन्फोसिस. आपण भारतामध्ये 70 तासांच्या वर्कवीक बद्दल चर्चा करत असतो. इन्फोसिसचे जे चेअरमन आहेत ते मागे असे म्हटले होते की वर्क लाईफ बॅलन्समध्ये ते अजिबात विश्वास ठेवत नाहीत, ते मानत नाहीत. पण हे तुम्ही भारतामध्ये बोलू शकता, युरोपमध्ये अजिबात बोलू शकत नाही. पण हा दंड जास्त काम करून घेतल्यामुळे नाही लावलाय, तर त्यांच्या वर्किंग टाइम रेकॉर्डिंग सिस्टममध्ये काही इश्यूज होते त्यामुळे लावलेला आहे. युरोपमध्ये जर तुम्ही काम करत असाल किंवा तुमची कंपनी असेल, तर प्रत्येक कंपनीने कर्मचाऱ्यांनी किती तास काम केले, किती ओव्हरटाईम केला, त्यांनी किती विश्रांती घेतली, याचा अचूक आणि विश्वासार्ह डेटा तुम्हाला रेकॉर्ड करणं बंधनकारक आहे. आणि फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते इन्फोसिसची जी ही सिस्टम होती ती काही कर्मचाऱ्यांसाठी हे निकष पूर्ण करत नव्हती, त्यांनी रेकॉर्ड ठेवला नव्हता. युरोपमध्ये वर्क लाईफ बॅलन्सला खूप महत्त्व दिलं जातं, त्यामुळे फ्रान्समध्ये 35 तासांचा अधिकृत वर्क वीक आहे आणि त्याच्यावर तुम्ही जे काही काम कराल ते ओव्हरटाईममध्ये गणलं जातं. आणि ओव्हरटाईमचे सुद्धा कडक नियम आहेत, त्यामुळे कामाचे तास फक्त मोजायचे नाहीत, तर त्याचा अचूक पुरावा देखील इथल्या कंपन्यांनी ठेवणं बंधनकारक आहे. 2 कोटी रुपयांचा दंड इन्फोसिस सारख्या कंपनीसाठी काही मोठा नाहीये, पण हा प्रकार एक गोष्ट नक्की दाखवतो की युरोपमध्ये कामगार कायद्यांचं पालन किती गंभीरपणे केलं जातं आणि इथे वर्क लाईफ बॅलन्सला किती महत्त्व आहे. तुमच्या मते भारतामध्ये सुद्धा अशा कामाच्या तासांबाबत किंवा एम्प्लॉईजच्या हक्कांबाबत कडक कायदे असायला पाहिजेत का, हे मला कमेंट करून सांगा.